हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लिसफुल लाईफ. गुड मॉर्निंग. आजचा दिवस मस्त आणि आनंदाचा सर्वांना जाऊ. ही आमची जर्नी सुरू झाली बेळगाव टू सातारा आणि ही आमचं कोल्हापूर आलेलं आहे. हे तावडे हॉटेलचा परिसर आहे बरं का. जेव्हा जेव्हा मी साताऱ्यावरून इथं येते तेव्हा असं वाटतं की सरळ त्या कमानीतून, तावडे हॉटेलच्या कमानीतून आज जावं आणि मस्तपैकी कोल्हापूरचा परिसर फिरून यावा. पण तसं काही झालं नाही. आम्ही महालक्ष्मीला लास्ट टाइम येताना जाणार होतो, तेही पॉसिबल झालं नाही. मग आज म्हटलं ज्योतिबाला जाऊनच गावी जायचं सातारला, आणि इथं आलो होतो थोडी कपड्यांची खरेदी करण्यासाठी. ही आजची शॉपिंग काय माझ्यासाठी नव्हती बरं का, कारण मलाच शॉपिंगचा इतका कंटाळा आला होता. पण मिस्टरांसाठी काही कपडे घ्यायचे होते. मग तेच बोलले की परत आपलं येणं जाणं होणार नाही आणि आता घेऊन जाऊ. मग आम्ही आलो होतो या शॉपमध्ये, गांधीनगरच्या अमृत कलेक्शनमध्ये. सहसा आमची खरेदी साताऱ्यामध्ये होत नाही. वेगवेगळ्या शॉपमध्ये फिरत बसणे मला डोक्याला ताप झाल्यासारखे वाटते. 2 वर्षापासून आम्हाला हे दुकान माहिती झाले होते. भावाच्या लग्नाची खरेदी इथे केली होती. तेव्हापासून मिस्टर तरी इथंच कपडे घेणे प्रिफर करतात. मग त्यांची आज खरेदी सुरू होती. मी 1-2 ड्रेस मी माझ्या गावीच घेतले होते, त्याच्यामुळे मी काही माझी खरेदी केली नाही. तिला भूक लागलेली आहे, असं जाऊन खायचं बाय. पप्पांच्या इथं शॉपिंग झाली की जाऊन खायचं. स्वतःच्या कपड्याची शॉपिंग जाऊ दे, नाहीतर बाकी त्यांच्या कुणाच्याही कपड्यांची शॉपिंग जाऊ दे, ती अजिबात इंटरेस्ट दाखवत नाही. ज्योतिबाला जायला निघालो होतो, पण वाटेत सगळ्यांनाच भूक लागली. त्याच्यामुळं मग ज्योतिबाच्या रोडवरती असलेल्या या हॉटेलमध्ये थांबलो. गांधीनगरमध्ये काय सगळीकडे शॉप असल्यामुळे तिथं काही सहसा खायला भेटत नाही. मग म्हटलं आता जातानाच बाहेर येऊन हॉटेलमध्ये काहीतरी खाऊया. जेव्हा केव्हा कोल्हापूरमध्ये याल तेव्हा या ठिकाणांना तुम्ही नक्की भेट द्या. रंकाळा, पन्हाळा, खासबाग मैदान, अंबाबाईचं मंदिर आहे, कनेरी मठ आहे सुंदर, ज्योतिबा, राधानगरी धरण, सिद्धेश्वर मंदिर, न्यू पॅलेस, भवानी मंडप, अशी वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं आहेत, तिथं नक्की भेट द्या. इथे जेवणाला झुणका आणि भाकरीच घेतली, कारण सकाळी सासरवरून निघताना खूप लवकर भाजी भाकरी खाल्ली होती. त्याच्यामुळे आता सर्वांनाच प्रचंड भूक लागली होती. तेव्हा मस्तपैकी असा झुणका भाकरीवरती ताव मारला, कारण खूपच भूक लागली होती. दुपारचे 2-2:30 वाजलेले. तेव्हा जेवून घेतलं. आम्ही इथे जेवत असताना एक 7-8 जणांचा फॅमिलीचा ग्रुप आला आणि ते आपापसात बोलत होते की या हॉटेलच्या मागून संपूर्ण कोल्हापूरचा एक सुंदर व्ह्यू दिसतो. मग ज्यांचं हॉटेल आहे त्यांना आम्ही विचारलं, तर ते म्हणाले खरंच तुम्ही जाऊन बघून या. खूप सुंदर असा कोल्हापूरचा व्ह्यू दिसतो, रंकाळा दिसतो, एक नेकलेस शेपची नदी दिसते संपूर्ण, आणि खरंच खूप हे छान होतं. संपूर्ण कोल्हापूर इथून दिसत होतं. आम्ही चालत जाऊन पोहोचेपर्यंत इतका अचानक पाऊस धरला आणि वारं सुटायला लागलं की हार्डली 5च मिनिटं आम्ही तिथं थांबलो. व्यवस्थित असं बघायला काही भेटलंच नाही, पण दृश्य होतं ते खूप छान होतं. आणि 5 मिनिटांमध्ये इतका जोराचा पाऊस सुरू झाला की काय विचारायलाच नको. शेवटी आम्ही भिजतच गेलो. चला, पाऊस धरलेला आहे, चला. पाऊस 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 सुरू झालेला आहे इकडे. 10 मिनिटात पाऊस कमी पण झाला. आता चाललो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावर. मस्त झालंय वातावरण. चलो. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आम्ही पोहोचलो होतो डोंगरावरती, ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरण पण थंडगार वाटत होते. नवविवाहित जोडपी खूप प्रमाणामध्ये आज इथे होती, कुटुंबासह दर्शनाला आली होती, आणि अशी वेगवेगळी भरपूर नवविवाहित जोडपी बघायला खूप छान वाटत होते.
विहीर. गर्दी होती तरी सुद्धा दर्शन खूप छान झाले. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदेवाला जाऊन यावे म्हणतात. तेव्हा जसं पॉसिबल होईल तसं आम्ही ज्योतिबा महालक्ष्मीला यायचा प्रयत्न करतो. गावी येताना आम्हाला ते पॉसिबल असते तेव्हा आम्ही नक्की इथे येऊन दर्शन घेऊन जातो. दर्शन घेऊन ज्योतिबाच्या मंदिरातून बाहेर निघण्यासाठी जवळजवळ 2 तास आम्ही ज्योतिबा मंदिरामध्ये घालवले होते आणि तिथून आम्ही डायरेक्ट निघालो साताऱ्याला. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही संध्याकाळी 9:30 वाजता जेवण्यासाठी थांबलो. आपण आता साताऱ्याच्या जवळ आलेलो आहोत. हॉटेल महाराजामध्ये. इथे मुलं खूप दमली होती कारण सकाळी इकडे सातारला यायचं म्हणून गावी खूप लवकर उठली होती ती दोघेही आणि आता मात्र काही त्यांना झोप आवरत नव्हती. भूक तर विशेष कुणाला काहीच नव्हती पण थोडासा राईस खाऊन जायचं असं ठरवलं आणि राईस घेतला. एकतर वर्षातून एकदा किंवा 2दाच गावी येणं जाणं होतं तेव्हा सर्व कामे येताना करून घ्यायची असं आम्ही प्रिफर करतो. त्याच्यामुळं गावावरून लवकर जरी निघालं तरी संध्याकाळी पोचायला उशीर होतोच. मग परत त्या गोष्टीसाठी जाणं पॉसिबल होत नाही कारण मग देवदर्शन नाही झालं की मग ते मनाला काही बरोबर वाटत नाही. त्यामुळे जाताना एकतर देवदर्शन करायचे किंवा नाहीच झाले पॉसिबल तर मग येताना तरी नक्की देवदर्शन आम्ही करतोच. खूप दिवसांच्या सुट्टीनंतर फायनली आम्ही इथे येऊन पोहोचलो आमच्या घरी साताऱ्यामध्ये. इथे लगेच मी आणि माझा झाडू कामाला लागलो साफसफाई करायला कारण गाडीतून बरेचसे साहित्य आणायचे होते आणि म्हटलं त्याच्या अगोदर घर साफसफाई करून घेऊ म्हणजे बरे पडते. इथे किचन कट्टा सुद्धा क्लीन करून घेतला, पाण्याने धुवून घेतला आणि पुसून घेतला म्हणजे सकाळी उठून आपल्याला ब्रेकफास्ट करायला बरं पडतं कारण सकाळी सकाळी उठून क्लिनिंग करणं मला काही आवडत नाही. संपूर्ण क्लिनिंग होत नाही व्यवस्थित. मग ही छोटी मोठी कामं मी करून घेते जेव्हा जेव्हा सुट्टीवरून येते तेव्हा कितीही वेळ होते लागलीच ती कामं झाली की सकाळी उठून किचनमध्ये जायला बरे वाटते. आणि इथे मी माझ्या झाडांकडे गेले. उन्हाळी सुट्टीमध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे झाडांची अवस्था तशी काहीशी खूपच छान होती कारण नेहमी झाडे माझी ही सुकतात. यावेळेला त्यांची अवस्था खूप छान होती. चला तर मग फ्रेंड्स हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटवरून नक्की सांगा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता साताऱ्यामध्ये आले तर मी माझं डेली रुटीन डेली ब्लॉग थ्रू शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.